नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आसाममधील काझीरंगा येथे झालेल्या भव्य जाहीर सभेतून काँग्रेसवर तीव्र शब्दात टीका केली. काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारत आहे. ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला तिथे आज ते 4-5व्या क्रमांकावर पोहोचले आहेत, अशी टीका मोदींनी केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी 6,957 कोटी रुपयांच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरचे भूमिपूजन तसेच 2 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की काँग्रेसच्या काळामध्ये आसाममध्ये घुसखोरी सातत्याने वाढली होती. काँग्रेसला आसामच्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेशी काहीही देणे घेणे नव्हते. त्यांनी आसामची माती घुसखोरांच्या हवाली केली होती. घुसखोरीमुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून हे आसामसह देशाच्या सुरक्षेसाठी मोठे संकट आहे. घुसखोरांना वाचवा आणि त्यांच्याच मदतीने सत्ता मिळवा हेच काँग्रेसचे धोरण आहे, असे म्हणत त्यांनी बिहारमधील राजकारणाचाही उल्लेख केला. हावडा ते गुवाहाटी या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी हिरवा कंदील दाखवला. मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये 3,250 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचेही लोकार्पण केले. या नव्या प्रकल्पांमुळे विशेषतः रेल्वे सेवेमुळे प्रवास सुकर होईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणे हे आधुनिक भारताच्या दिशेने मोठे पाऊल आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी मालदा येथे काही प्रवाशांशीही संवाद साधला. देशामध्ये सध्या 150 वंदे भारत ट्रेन धावत असून आधुनिक आणि वेगवान रेल्वेचे जाळे निर्माण केले जात आहे. पश्चिम बंगालला 4 नव्या अमृत भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. रेल्वे सेवा वाढल्याने पश्चिम बंगाल आता पश्चिम आणि दक्षिण भारताशी चांगल्या पद्धतीने जोडले जाईल, असेही मोदी म्हणाले. साहित्य संमेलन म्हणजे केवळ लेखकांचा उत्सव नसून तो समाजाचा आरसा आहे. त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे आज रविवारी गावात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. गावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधी चौकामध्ये संमेलनस्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ग्रंथ दिंडी मार्गावर आणि ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी, चंदगड, खानापूर तालुक्यातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी आज सकाळी गांधी चौकातून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. यामध्ये वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ढोल ताशा, झांज पथक, लेझिम तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, उचगाव पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक संघटनांचे सैनिक वेशभूषेमध्ये सामील झाले होते. विशेष करून शेतकरी आपले बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी गणपत गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कचेरी गल्लीतून संमेलनस्थळी आली. यानंतर विविध देवी देवतांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. पालखी पूजन, ग्रंथ दिंडी पूजन, ग्रंथ दिंडी उद्घाटन, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन, सभा मंडपाचे उद्घाटन, व्यासपीठाचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व इतर पूजन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडले. हे संमेलन 4 सत्रातून साहित्यिक आपले विचार मांडले. नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा वीरभूमीचे व कुंभार तलावात उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सोमवार दिनांक 19 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. त्यानंतर NRE सोसायटीच्या मैदानावर भव्य सभा होणार आहे. त्यानिमित्त जिल्हा प्रशासन, हिंदू वर्ग कल्याण खाते, क्रांतीवीर संगोळी रायण्णा विकास प्राधिकार व ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. कनक गुरुपीठ श्री क्षेत्र कागिनेले येथील डॉक्टर निरंजनानंद पुरी महास्वामी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी, नगर विकास मंत्री भैरती सुरेश,
गॅरंटी योजनेचे राज्याध्यक्ष एच.एम. रेवण्णा, सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, वायव्य परिवहन निगमचे अध्यक्ष भरमगौडा कागे, कर्नाटक राज्य वित्तीय संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी आदींसह आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. आंबोली चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या बेकायदा दारूची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी बेळगावमधील 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून दारूचा साठा आणि दुचाकीसह एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत ज्योती गौडा पाटील वय 32 आणि आकाश भीमा मांगणुरे वय 26 दोघेही राहणार चिकोडी बेळगाव या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून असलेल्या दुचाकीची झडती घेतली असता 24,000 रुपये किमतीचा मद्यसाठा सापडला. पोलिसांनी 40,000 रुपये किमतीची दुचाकी आणि दारू असा एकूण 64,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. खानापूर तालुक्यातील दाट अरण्य परिसरात वास्तव्यास असलेल्या हक्की पिक्की व कातकरी समाजासोबत यंदाची मकर संक्रांत साजरी करण्यात आली. दलित चळवळीतील नेते मल्लेश चौगुले आणि कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या उपेक्षित समाजाच्या वस्तीला भेट देत थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या जीवन पद्धती, परंपरा, अडचणी यांची माहिती घेत सामाजिक वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः मुलांचे आरोग्य, शिक्षण व मूलभूत सोयी सुविधांविषयी चर्चा करत त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी बोलताना जंगल परिसरात राहणाऱ्या या समाजाचा संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत उभे राहू असे मल्लेश चौगुले यांनी सांगितले. संक्रांतीनिमित्त प्रत्येक कुटुंबाला आवश्यक किराणा साहित्य देण्यात आले, तर लहानग्यांना साखर गाठी व मिठाई वाटून सणाचा आनंद वाढून घेण्यात आला. या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून तरुणाला बेळगाव येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने 30 वर्षांची सक्त मजुरी व 2,63,000 रुपये दंड ठोठावला आहे. स्वप्नील राजाराम माने वय 23 असं आरोपीचं नाव आहे. न्यायाधीश सी.एम. पुष्पलता यांनी शिक्षा सुनावली. फिर्यादीवरून स्वप्नीलने अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून फोटो काढले होते. सदर फोटो कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देऊन स्वप्नीलने वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच इतर मुलाबरोबर लग्न केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. याबाबत चिकोडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादीवरून पोलिसांनी तपास हाती घेतला होता. 5 वर्षांची कारागृह शिक्षा व लाखाचा दंड तसेच दंड न भरल्यास 2 वर्षांची शिक्षा असे एकूण 2,63,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीला 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. शहरातील महत्वाचा असलेला खासबाग परिसरातील बसवेश्वर चौक ते नाथपै चौक दरम्यान दर रविवारी भरणारा खासबाग आठवडी बाजार आता अधिक शिस्तबद्ध होण्याच्या मार्गावर आहे. बाजारादरम्यान होणारी वाहतुकीची कोंडी, गर्दी आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता पोलीस प्रशासन व महानगरपालिकेच्या सहकार्याने बाजाराला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी या भागाचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. रविवारी सकाळी त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह बाजार मार्गावर प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आरेखन करून दिलेल्या जागेतच विक्रेत्यांना बसण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे. खासबाग आठवडी बाजारात बेळगाव तालुक्यासह परिसरातील मोठ्या संख्येने छोटे भाजी विक्रेते येत असतात. त्याचप्रमाणे उपनगरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर याच बाजारात खरेदीसाठी येतात. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठी गर्दी होत असून वाहतूक कोंडीसह चोरीसारख्या घटनांचाही धोका निर्माण होत होता. याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत मनपा आयुक्त व नगरसेवक रवी साळुंखे यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती.
स्थानिक नागरिकांशी चर्चा करून आठवडी बाजाराच्या दिवशी ठराविक आरेखन केलेल्या जागेतच विक्रेत्यांना बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम मागील रविवारी दिसून आला असून पूर्वी नेहमी गजबजलेले व गर्दीने भरलेले रस्ते काहीसे मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील शहापूर येथील गाडे मार्गावरील सिद्धार्थ कॉलनीत श्री दुर्गा देवी श्री मातंगी देवी जत्रा महोत्सवाची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सुरुवात झाली आहे. जत्रेच्या निमित्ताने काल शनिवारी देवीची भव्य पालखी मिरवणूक जल्लोषात पार पडली. या मिरवणुकीत शेकडो भाविकांनी सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले. भक्तांनी विशेष पूजा अर्चा करत देवीवर भंडारा उधळून आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर जय दुर्गा माता आणि जय मातंगी देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी देवीला विशेष पूजा तसेच सुवासिनी महिलांकडून ओटी भरण्याचा धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे. तर बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी जत्रा महोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेल्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला हे बोगस समजलो होतो, पण खरेच मला 50,000 रुपये मिळाले. तुम्हीही प्रयत्न करा, अशा आशयाचे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज पाठवून सावजांना ठकवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर व कन्नड ग्रुपवर असे मेसेजेस पाठवले जात आहेत. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वसामान्यांच्या मनात पैशांची आशा निर्माण करून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लुबाडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एखाद्याचा मोबाईल हॅक केल्यानंतर त्याच्या संपर्कातील कोणत्याही मोबाईल क्रमांकावर सायबर गुन्हेगारांना मेसेजेस पाठवता येतो. याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत पैशाचा आमिष दाखवून मोबाईल ग्राहकांना ठकवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मध्यंतरी आम्ही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा, क्षणार्धात तुमच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज होईल, असे मेसेजेस पाठवून मोबाईल ग्राहकांना ठकवण्यात येत होते. त्यानंतर अमुक लिंकवर क्लिक करा, तुमच्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज पूर्णपणे मोफत केले जाईल, असे मेसेजेस पाठवूनही फसवणूक केली जात होती. आता कार्यपद्धतीत बदल केला आहे. सुरुवातीला हे बोगस समजलो होतो, पण खरेच मला 50,000 रुपये मिळाले. तुम्हीही प्रयत्न करा, असे मेसेजेस पाठवून मोबाईल ग्राहकांना गळ घातली जात आहे. 50,000 रुपये फुकटात मिळणार या आशेने गुन्हेगारांकडून पाठवले जाणारे लिंकवर क्लिक केले तर त्यांना मोबाईल ग्राहकांची संपूर्ण माहिती सहजपणे मिळते. बँक खात्याचा तपशील, आपल्या संपर्कातील मित्र, नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक गुन्हेगारांना सहजपणे उपलब्ध होतात. त्यांचा वापर करत सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करत आहेत. काकतीवेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता वन वे करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांनी बजावला होता. नियमाला तिलांजली देत नागरिक आपली 4 चाकी वाहने घेऊन प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस विभागाकडून एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांकडून 4 चाकी वाहने आल्यास त्यांना नियमाप्रमाणे भडकल गल्ली मार्गाने जाण्याची सूचना देण्यात येत आहे. तरी देखील वाहनधारक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहेत. काकतीवेस ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होत होती. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी दुचाकी वगळता 4 चाकी वाहनांसाठी वन वे आदेश जारी केला. काकतीवेस ते भडकल गल्ली क्रॉसपर्यंत 4 चाकी वाहन घेऊन येण्यास परवानगी देण्यात आली, पण भडकल गल्ली क्रॉसपासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 4 चाकी वाहनांसाठी वन वे करण्यात आला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. हवामानातील सकारात्मक बदलामुळे काजू बागा मोहराने बहरू लागल्याने काजू उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी, बेळवट्टी, बडस, बाकनूर, सोनोली, राकसकोप, कुद्रेमणीसह खानापूर व चंदगड तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा आहेत. पालापाचोळा, मशागत, औषध फवारणी यावर शेतकरी हजारो रुपये खर्च करत आहेत. काजू उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सुखावला आहे. 2-3 वर्षांमध्ये काजू दर घसरण सुरू आहे. प्रति किलो 100 ते 150 रुपये दर होता. काजू दरामध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहे. प्रति किलो 180 ते 200 रुपये दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. बिजगर्णी परिसरात शेतकऱ्यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून माळ रानासह पडीक जागेमध्ये मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड केली आहे. 5 वर्षांपूर्वी काजू प्रति किलो 160 रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता.
काजू उत्पन्न वाढण्याची अधिक शक्यता असल्यानं काजू दरामध्ये ही वाढ व्हावी अशी अपेक्षा काजू बागायतदार व्यक्त करत आहेत. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा यंदा 16 नोव्हेंबरपासून अक्कलकोट येथून सुरू झाली आहे. बेळगाव शहरामध्ये उद्या सोमवारी पादुकांचं आगमन होणार आहे. पालखी परिक्रमेनिमित्त स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे 19 ते 25 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. दुपारी 4 वाजता गोवावेस दत्त मंदिरात पालखीचे आगमन व स्वागत नंतर वाजत गाजत मिरवणुकीने पालखी हट्टीहोळी गल्ली शहापूर येथे मुक्कामासाठी राहील. मंगळवारी दिनांक 20 रोजी दुपारी 4 वाजता महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ महाराज आराधना केंद्रात पालखीचे स्वागत होणार आहे. तिथे पादुकांचे दर्शन व महाप्रसाद वितरण होईल. परिसरात परिक्रमा झाल्यानंतर ही पालखी केंद्रामध्ये विसावणार आहे. तेथे पादुकांचे दर्शन व महाप्रसाद वितरण होईल. बुधवारी सकाळी 10 ते 4 पर्यंत खासबाग ओमनगरमधील दीपक खोबरे यांच्या निवासस्थानी अभिषेक, पूजा व आरती होणार आहे. सायंकाळी टिळकवाडीतील समृद्धी शिंदे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. गुरुवारी वडगाव दत्त मंदिरात सकाळी 10 ते 3 पर्यंत पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी गुडशेड रोड येथील आदेश बर्डे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 ते 1 पर्यंत मराठा कॉलनीमध्ये गिरीश कामत त्यांच्या निवासस्थानी पालखी पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी पिरणवाडीमध्ये आकाश देसाई यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. शनिवारी सकाळी 10 ते 4 पर्यंत चिदंबरनगरमधील सचिन सांबरेकर यांच्या निवासस्थानी पालखी आणि पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी विनायकनगरमधील विश्वास बर्डे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. रविवारी सकाळी 10 वाजता कडोलकर गल्लीतील राजेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी पालखी पूजन व मुक्काम राहणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये गेल्या वर्षभरात प्रथमच डेंग्यूमुळे एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही. 21 डिसेंबर 2025 मध्ये बेंगळूर हद्दीमध्ये 3428 डेंग्यू रुग्ण तर संपूर्ण राज्यात एकूण 7073 रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील 39,282 रुग्णांच्या तुलनेत तब्बल 82% कमी आहे. मागील काही वर्षातील आकडेवारी पाहता वर्ष 2020 मध्ये राज्यात 3829 रुग्ण आढळले होते आणि मृत्यू नव्हते. वर्ष 2021 मध्ये रुग्ण संख्या वाढून 7393 झाली आणि एकाचा मृत्यू झाला. वर्ष 2022 मध्ये 12500 रुग्ण व 9 मृत्यू. वर्ष 2023 मध्ये 19300 रुग्ण व 11 मृत्यू. तर 2024 हे वर्ष सर्वात गंभीर ठरले होते, ज्यामध्ये 32,886 रुग्ण आणि 27 मृत्यू नोंदवले गेले होते. मात्र यावर्षी मृत्यूची नोंद नाही. गेल्या वर्षी रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने डेंग्यूला संसर्गजन्य आजार घोषित केले. त्यामुळे साथीचे रोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोर तरतुदी लागू केल्या. पाण्याच्या टाक्या, भूमिगत टाक्या, ओव्हरहेड टाक्या, मोकळे प्लॉट, बांधकाम स्थळे, उद्याने व खेळाची मैदाने येथे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मालक, बांधकाम व्यावसायिक व संबंधित व्यक्तींना कायदेशीर जबाबदार धरले. नवीन नियमानुसार पाणी साठवणुकीची भांडी, झाकणे बंधनकारक करण्यात आली असून तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांच्या सहकार्याने डेंग्यू रोग कमी प्रमाण झाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.